ये खुशियों के मेले झेले गोद में गाऊं रात मैं लोरी लोरी। तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊजी यूट्यूब चॅनल म्हणजे विषयमध्ये. तर पब्लिक, तुम्ही व्हिडिओचा डेमो बघितला असेल की व्हिडिओ एकदम खतरनाक आणि विषय झालेला आहे. आणि पब्लिक, बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कारण की आपल्या चॅनलवरती काहीतरी प्रॉब्लेम चालू होती, म्हणून आपल्या चॅनलवरती एक पण व्हिडिओ नाही आला. तर पब्लिक, आता तुम्हाला सांगून देतो की आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ येत जातील, कारण की आपण जे काही ते प्रॉब्लेम होती ते एकदम सॉल्व्ह केलेले आहे. म्हणून आजपासून आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ येत जातील. आणि नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर पब्लिक, व्हिडिओ तर बघितला असेल की असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे की आपला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल. आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. तर चला, न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करू. सिंपली बोलणं काय करायचं, इथं प्रोजेक्ट नाव दिसतो, लाईट मशीन ओपन करून घ्यायचं, प्रोजेक्टवरती जायचं. गेल्यानंतर बघू शकता बिटमार्क आणि सिक इफेक्ट आहे. अशा प्रकारे दोन्ही पण आपलं मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या लाईट मशीन ॲप्लिकेशनमध्ये. तो वरती बिटमार्क दिसत आहे, त्याला ओपन करून घ्यायचं. ओपन करून घेतल्यानंतर बघून इथे बघू शकता प्लसचं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं आहे. इथून पब्लिक आपला जे काही फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघून जो काय आपला मॉडेलचा किंवा तुमचा फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर बघून वरती 3 डॉट दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं. फिल अँड कॉम्पोसिटी हे ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बघून इथं मंडातून मी एक बीट दिलेला आहे लावून, इथं बघू शकता सिम्पली 10.23 सेकंदावरती अशा प्रकारे बीट आहे. तर सिम्पली काय करायचं, इथं बघू शकता मंदातून अशा प्रकारे कट आहे, त्याला सिम्पली असं कट करून घ्यायचं आणि 2 भाग करून घ्यायचे. एवढं झाल्यानंतर बघून या फोटोला अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे आणि असं खालती ओढून घ्यायचं आहे, लेअरच्या खालती ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि डायरेक्ट खालती ओढून घ्यायचं. बघू शकता जसं मी ओढत आहे तसं अशा प्रकारे आरामात आपल्याला खालती ओढून घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट इथे सॉन्गपाशी आपल्याला हे खालती ओढून घ्यायचं आहे. आणि जो काही हा दुसरा पण फोटो आहे आपण कट केलेला आहे, याला पण अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे, आरामात ओढून घ्यायचं आहे पब्लिक. तर बघू शकता बघून की अशा प्रकारे आपल्याला या जे काही फोटो आहेत ते अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचे आपल्या लेअरच्या खालती. इथं बघू शकता जे काही आपले लेअर आहेत ते त्याच्या वरती लागून देत. एवढं झाल्यानंतर बघून काय करायचं आहे, जे काही आपलं प्लसचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि जे काही मी शॅडो दिला सिम्पल टू शॅडो घेऊन घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. मग ट्रान्सफॉर्मिटीमध्ये जाऊन इथं अशा प्रकारे आपल्याला आहे शॅडो इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि या शॅडोला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं आहे. आणि पब्लिक, तुम्ही फोटो कोणाचा पण लावू शकता, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा, तुम्हाला ज्याचा फोटो हवा असेल त्याचा तुम्ही फोटो लावून घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे. खालती ओढून घेतल्यानंतर मग परत आपलं समोर यायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे आणि मी जे काही तुम्हाला पिंज दिलेले आहे ते पण डाउनलोड करून घ्यायची सिम्पल. त्याला पण अशा प्रकारे क्लिक करायचं. मग ट्रान्सफॉर्मिटीमध्ये जाऊन अशा प्रकारे याला सेट करून घ्यायचं आहे. जिथे तुमच्या व्हिडिओला हवं चांगलं दिसेल तिथे आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि याला पण लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर याला अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे. तर भाऊने याला पण आपल्याला खालती ओढून घ्यायचे, लेअरच्या खालती एकदम आरामात ओढून घ्यायचं आहे. बघू शकता. तर पब्लिक, अशा प्रकारे आपल्याला खालती ओढून घ्यायचं आहे. तर जे काही आपले लेअर आहेत ते त्याच्या वरती लागून जाईल. थोडं झाल्यानंतर बघून आपलं सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काही आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघून मी तुम्हाला बघू शकते 2 इफेक्ट दिलेले आहे. सिम्पली काय करायचं, जो काही पहिला ब्लॅकवाला इफेक्ट आहे याला कॉपी करायचा आहे. कॉपी कसं करायचं आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं, इथे इफेक्ट नाव दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे बघू शकता 3 डॉट दिसतं, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी इफेक्ट दिसते, सिम्पली कॉपी करून घ्यायचे. तर आपला इफेक्ट कॉपी होऊन जाईल. एवढं झाल्यानंतर बघून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघून जो काय आता आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केलेला आहे तर इथे पेस्ट करायचा आहे पहिल्या फोटोला. तर सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंना बघू शकता की जो काय आपला व्हिडिओ म्हणजे इफेक्ट आहे पहिला तो अशा प्रकारे आपल्या फोटोला लागून. एवढं झाल्यानंतर भाऊंना काय करायचं, बॅक यायचं.
बॅक आल्यानंतर आपला सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर भाऊ जो काही दुसरा इफेक्ट आहे सिम्पली याला पण कॉपी करायचं. कॉपी कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, टूनवरती जायचं आहे. ते बघू शकता कॉपी ऑल इफेक्ट दिसतो, सिम्पली कॉपी करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर जो काही दुसरा आपण इफेक्ट कॉपी केला, आता दुसऱ्या फोटोला दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. तर पेस्ट कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ट्यून डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे. तर पब्लिक बघू शकते की जे काय आपला व्हिडिओ आहे तो एकदम पूर्णपैकीच बनलेला झालेला आहे. एवढं झाल्यानंतर बघून आता आपल्याला काय करायचं, तुमचा जो काही लोगो वगैरे असेल ते लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही लोगो वगैरे लावून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला बघू शकते इथे एक्सपोर्ट बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जेवढं पण HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर भाऊन व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे.